गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, जर आज आपण ग्लोबल सेटअप पाहिला तर मिक्स टाईप ऑफ सेटअप आहे. US मार्केट हे आपण काय म्हणू शकतो की फ्लॅट विथ द नेगेटिव्ह बायस थोडंसं क्लोज झालेलं आहे. तेच जर आपण युरोपियन मार्केट्स पाहिले तर माइल्ड ग्रीनमध्ये क्लोज आहेत आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्ट ऑफ द मिक्स आहेत. आता स्पेशली US आणि इंडिया याच्यामध्ये एक ताणतणाव निर्माण झालेला आहे, ज्यामध्ये ट्रम्प जे आहेत तर त्यांनी पुन्हा एकदा काल रात्री एक स्टेटमेंट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या पुढच्या 24 तासांमध्ये आम्ही इंडियावरती अजून टॅरिफ्स वाढवणार आहोत की जे 25% ऑलरेडी आपल्यावरती लावलेले आहेत ते. ओके, म्हणजेच काय की एवढं इझी नाही आहे मार्केटमध्ये आता सध्या तरी ट्रेड करणं. परंतु टेक्निकली जर पाहिलं तर मार्केट जे आहे तर ते 24,500च्या आसपास येऊन पुन्हा बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करते आणि RSIच्या लेवलवरती सुद्धा आपल्याला एक डायव्हर्जन्स आपल्याला पाहायला मिळते डेली टाईम फ्रेमवरती. ओके, परंतु मोस्टली कसं आहे माहिती आहे का की एवढे प्रॉब्लेम्स आहेत की त्याच्यातनं मार्केट जेव्हा 24,500च्या आसपास आहे ते बाईंग तर होतं आहे, परंतु अशी पॉसिबिलिटी आहे एकदा तरी तो ते ब्रेक करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि जर ब्रेक केला तर एक सडन फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्यानंतर एक आपण काय म्हणतो इमर्ज बाईंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल असं सध्या तरी मला वाटते. परंतु पाहूयात काय होतं ते. आता जर आपण स्पेसिफिकली जर पाहिलं तर सिस्टममध्ये जे शॉर्ट्स आहेत तर ते एवढे प्रचंड झालेले आहेत, एवढे प्रचंड की जर शॉर्ट कवरिंग आलं तर एकाच दिवसामध्ये प्रचंड मोठी कॅन्डल, ग्रीन कॅन्डल बनू शकते. त्याचं कारण असं की FIs जे आहे तर ते इंडेक्सवरती ऑलमोस्ट फक्त 8% लाँग आहेत, बाकी 90% मोर दॅन 90% ते शॉर्ट आहेत मार्केटवरती. हे आपण काय म्हणू शकतो की एवढे हेवीली शॉर्ट्स ते शक्यतो बनवत नाहीत, परंतु यावेळेस त्यांनी बनवलेले आहेत. म्हणजेच काय की जर ते शॉर्ट्स कव्हर करण्याला आले तर मग मात्र मार्केटमध्ये एक सडन बाईंग आपल्याला पाहायला मिळू शकतं, परंतु ते कधी घडेल ते सांगता येत नाही. परंतु त्यामागे रिझन कसं आहे की ट्रम्प जे बोलत आहेत तर त्यामुळे मार्केटमध्ये सेंटिमेंट डेंट होतं आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता जर आपण एकंदर जर आपण FIsचा मूड पाहिला तर काल मात्र त्यांनी अचानक सेलिंग थांबवलेलं आहे. काल त्यांनी फक्त 22 कोटीचं सेलिंग केलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 4,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. तर पाहूयात की आता 1-2 दिवस तरी आपण वाट पाहिली पाहिजे की नक्की काय घडेल ते पाहण्यासाठी. त्यातल्या त्यात आज MPCची मीटिंग आहे RBIची, सकाळी 10 वाजताच्या आसपास ती मीटिंग सुरू होईल. मोस्ट लाईकली असं मानलं म्हणजे असं सांगितलं जात आहे की कुठल्याही प्रकारचे रेट कट्स वगैरे होणार नाहीत, कारण त्यांनी ते मागेच केलेले आहेत. परंतु ते काय कमेंट करतात ह्याला फार महत्त्व आहे, कारण आता US टॅरिफ्स वगैरे लागत आहेत वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे RBIचे जे चेअरमॅन आहेत तर त्यांचं जे स्टेटमेंट आहे त्याला फार जास्त महत्त्व राहणार आहे. जर ते स्टेटमेंट डोविश असेल, ओके, फ्युचर प्रॉस्पेक्ट जर चांगले असतील त्यांनी मांडले तसे, तर मार्केट वर जाईल. जर त्यांनी काही कन्सर्न जर दाखवला त्याच्यामध्ये, ओके, तर मग मात्र मार्केट आपण काय म्हणू शकतो की खालची डिरेक्शन पकडू शकतं. परंतु मार्केटमध्ये माझं मत असं आहे की डाऊन साईडला एकच झटका जरी बसला ना तरीसुद्धा बाईंग यायला वेळ लागणार नाही. त्याचं कारण असं मार्केटमध्ये प्रचंड शॉर्ट्स आहेत आणि ते शॉर्ट्स कधीही कव्हर व्हायला येऊ शकतात. आणि प्लस जे काही मोठमोठे HNI वगैरे आहेत तर ते वाटच पाहत आहेत की कधी मार्केट एकदा ड्रॉप मारते आणि त्यामुळे सगळे वाटच पाहून आहेत की काय घडणार आहे ते पाहण्यासाठी. होप सो पाहूयात की काय घडतंय. परंतु आज सकाळी साधारण 10-10:30च्या आसपास RBIची मीटिंग आहे. त्यामध्ये ते काय सांगतायत याला फार जास्त महत्त्व आहे, त्यामुळे ते क्लोजली मॉनिटर करायला हवं. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर सध्या जग आणि आपण एक डिकपल झोनमध्ये आहोत की US मार्केट वर जात आहे, आपण खाली येतो आहे. त्यानंतर युरोपियन मार्केट्स वर जात आहेत, आपण खाली येतो आहे. म्हणजेच काय की या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एवढं इझी नाही आहे मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा ट्रेड घेणं. परंतु जेव्हा जेव्हा मार्केट पडेल तर तेव्हा तेव्हा थोडं 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 तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, हे लक्षात असू द्या. कारण साहजिकच आहे की तुम्ही आज जर बॅड पॅचमध्ये जर इन्व्हेस्ट केलं
तर जेव्हा गुड पॅच येईल तेव्हा तुम्ही एक्झिट करू शकता. परंतु जर तुम्ही तेव्हा इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तिथे अडकले जाऊ शकता. ह्याची फार मोठी पॉसिबिलिटी असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू राहतात. आणि जरी मार्केट पडत असलं तरी तुम्ही पहा इंडिया विक्ससुद्धा ड्रॉप होतो आहे. इंडिया विक्स काही वाढत नाही आहे. म्हणजे मेजर कन्सर्न तो आहे की मार्केट पडत आहे परंतु इंडिया विक्स वाढत नाही. त्यामुळे मार्केट पडण्याचं प्रमाण कमी राहणार आहे, हे लक्षात असतं. त्या डाऊन साईडही कमी आहे आणि अपसाईडही कमी आहे. आता अपसाईडला जर आपण पाहिलं तर कॉल रायटिंगसुद्धा प्रचंड आहे. 25,000 आणि 25,000च्या वरती तर खूप सारे कॉल राईट्स झालेले आहेत. त्यानंतर जर आपण डाऊन साईडला पाहिलं तर 24,500 ते खाली डाऊन साईडला 24,000पर्यंत खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला तिथे झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे आज पाहावं लागेल की आज नक्की मार्केट कुठलं डिरेक्शन पकडणार आहे ते. होप सो वरचं डिरेक्शन पकडावं. परंतु काही गोष्टी गुड आहेत, काही गोष्टी बॅड आहेत मार्केटसाठी. त्यातल्या कुठल्या गोष्टीला मार्केट जास्त महत्त्व देतं ते आज पाहावं लागेल. मोस्टली RBIची जी मीटिंग आहे तर त्यामध्ये त्यांचं स्टेटमेंट याला जास्त महत्त्व राहणार आहे, नो डाऊट. आणि त्यानंतर ट्रम्प तर रोजच काही ना काही स्टेटमेंट्स करतायत. त्यामुळे त्यांचे स्टेटमेंट्स किती आपण काय म्हणतो डेंट करतायत ते पाहणं जास्त गरजेचं आहे. शिवाय त्यांनी फार्मावरती देखील स्टेटमेंट केले की आम्ही 250% फार्मा प्रोडक्ट्सवरती टॅरिफ इम्पोज करू. त्यामुळे फार्मा प्रोडक्ट्सवरती किंवा फार्मा कंपनी जे आहेत तर त्याच्यावरती आपल्याला एक त्याचं खराब सेंटिमेंट नक्कीच पाहायला मिळेल. प्लस बाकीच्या गोष्टी तर सध्या तरी कंट्रोलमध्ये आहेत. परंतु मार्केट कुठे जाऊन क्लोज होतं आहे आज याला जास्त महत्त्व आहे. कारण मार्केट साधारण डिरेक्शन पकडेल एक 11-12 नंतर आणि त्यानंतर मार्केट एका डिरेक्शनमध्ये नक्कीच जाईल. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.